ही कॉक्रोच जनता पार्टी जी ती स्थापन केलेली आहे, कसं बघता तुम्ही याकडे? तुमच्या कानावर काय विषय आलेला? मगच लाड बोल सांगितलं की असंतोष दिसत नसतो, पण ते दहशतीमुळं दादागिरीमुळं भीतीपोटीनं लोक नाही बोलत. पण एक ना एक दिवस अशी क्रांती होत असते, सुशिक्षित बेकारावरती अन्याय होणं. त्याच्यातून वाटतं की ते देवेंद्र फडणवीस साहेबांना झोप नाही होत्या असं वाटतं. जिव्हालेटर थांबवणार, प्रमाणपत्र थांबवणार, गप्प कस का बसली? कशामुळे गप्प बसव? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आता आज काय सांगणार की राज्य सरकारच्या वतीने प्रसाद लाड या ठिकाणी आले होते, चर्चा झालेली आहे. त्यांनी तुम्हाला मागण्यांबाबत विचारपूस केलेली आहे. सोबतच तुम्ही त्यांना 28 मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. काय नेमकी चर्चा झाली आणि कशा प्रकारे आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे? काय असतं ते एक तास ऐकायला आली, माहिती आहे, सगळ्या मागण्या जाणून घ्या. वेळ नसता दिला, बोललो नसतो तर त्यांचे मीडियामध्ये बाईट आहे, आवडत्या मंत्र्यांनाच भेटायचे, आम्हाला भेटत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला. आम्ही 100% मान्याची अंमलबजावणी करतो ना, मग समाजात संभ्रम गेला असता. ते म्हणतात मागण्या मंजूर करतो आणि पाटील म्हणतात आंदोलन करायचं, संभ्रम निर्माण झाला असता. म्हणून आता त्यांना वेळ दिला, बघूया काय करतेत काय नाही करीत. त्यांना समाजाविषयीची जी आत्मीयता, जे प्रेम त्यांनी दाखवतात, आता ते गेल्यावर वेगळं बोलतो आणि ते होते तेव्हा वेगळं बोलतो असं नाही. ते जे तिथं बोललो तेच आता बोलतोय. आम्ही वाट बघतो 28 तारखेपर्यंत मंजुऱ्या मिळतील. राज्यातल्या सगळ्या बैठका थांबवल्या. प्रसाद लाड बोलतात म्हणाले की जरांगे पाटलांवर पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही किंवा येऊ देणार नाही. काय वाटतं की सरकार पुन्हा एकदा तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देईल का? यावेळेस उपोषणाला बसण्याची वेळ येणार? चांगलीच गोष्ट आहे ना. आमचंही म्हणणं आहे त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकावं. हैदराबाद गॅजेटियर प्रमाणपत्र द्यावे. मराठवाड्यातला सगळा मराठा आपण देऊन टाकावं सगळ्यांना. काय अडचण आहे? 58 लाख नोंदी निघाल्यात, प्रमाणपत्र देऊन टाका. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिडेटर रोखून कशामुळे घातल्यात देऊन टाका. सातारा संस्थांचा औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, कोल्हापूरचं गॅजेटियर का ठेवलंय? JR काढून अंमलबजावणी करून वाटप करून टाका ना. केशीस मागं घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा. सारथीचे महामंडळाचे पोरं, उपसमिती मंत्रिमंडळाची मराठ्यांची, त्यांनी इथून पुढे चांगलं काम करावं. सेपरेट मंत्रालय स्थापन करा मराठा कुणबीसाठी. समाजाची अडीअडचणी कामं होतील, बजेट येत जाईल समाजाला, हे या अडचणी दूर होतील, अधिकार प्राप्त होतील. 3 वर्षामध्ये जरांगे पाटलांनी कोणत्याही नेत्याला फोन करून बोलवलं नाही. मात्र प्रसाद लाड हे पहिले एकदा नेते ज्यांना तुम्ही स्वतःहून आमंत्रण दिलेलं आहे. विश्वास वाटतं? नाही, स्वतःहून नाही. ते मीडियात बोलले, आम्हाला बोलवत नाही. मग ते काय झालं असतं, राज्यात खूप संभ्रम गेला असता मराठा समाज. विश्वास वाटतो का त्या मागण्या पूर्ण करतो? हो, ते विश्वास वाटतो. कारण ते ज्या आत्मीयतेनं बोलले, त्यांची जी बोलण्याची तळमळ समाजाविषयी होती, त्याच्यातून वाटतं की ते देवेंद्र फडणवीस साहेबांना झोप नाही होत्या असं वाटतंय. आणि 28 मेच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील, कारण त्यांच्या भरोश्यावरती, लाडभाऊच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भरोश्यावरती राज्यातल्या सगळ्या बैठका आम्ही थांबवल्या 18 तारखेपासून. आणि मराठा समाजाला आव्हान पण केले की तुम्ही 30 मेला येऊ पण नका. आता यापूर्वी 8 वेळेस आमरण उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आली होती. पुन्हा एकदा 9व्यांदा तुम्ही उपोषणाची हाक दिलेली आहे. काय वाटतं, उपोषणाची वेळ येईल का? आणि जर आलीच तर उपोषण कशा प्रकारे म्हणजे अधिक तीव्र करणार असं तुम्ही म्हणणार? मला आता नाविलाजानं तो निर्णय घ्यायला लागतोय. कारण बैठका बंद झाल्या म्हणल्याच्या नंतर आपण 30ला जो मराठा समाज राज्यातला जमणार होता तो आता जमणार नाहीये. मीच सांगितलं येऊ नका, मीच सांगितलं बैठका घेऊ नका. मग आता मला तर जीवाचं रान समाजासाठी करावं लागणार आहे. ॲडमिशन आहेत, पोरांचे वाटोळे होते, नोकऱ्याला लागलेत पोरं. मी त्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी करतोय. समाजाचं कल्याण हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. समाजाच्या पोराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसणं हे आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं आपण बघितलेलं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला झिजावंच लागणार. आता उन्हाचे पण दिवस आहे, उष्णता खूप आहे. याच आहे बघा, आंदोलक म्हणल्याच्या नंतर तुम्हाला समाजाला मोठं करायचं असेल, स्वतःला जर मोठं व्हायचं नसेल तर तुम्हाला या भूमिकेत जावं लागतं. म्हणजे कठोर आमरण जावं लागतं. कठोरच नाही तर हे खूप मोठी भूमिका यावेळेस राहणार आहे. तर मराठा समाजालाच माझं आव्हान आहे, आता तुम्ही 30 मेला कोणी येऊ नका, कधीच येऊ नका तुम्ही. आता या आंदोलनाच्या काळात म्हणतो मी, फक्त उपोषणाच्या काळात 8-10 दिवस काय जे चलल तिथपर्यंत तुम्ही येऊ नका. पण तुम्हाला जर हालचाली वाटल्या, मराठा समाजावरती अन्याय करायचा, आरक्षण द्यायचं नाहीये, हल्ला करून, प्राणघातक हल्ले करून आंदोलन मोडीत काढायचं,
त्यावेळेस मात्र राज्यातल्या घराघरातल्या मराठ्यांना घरी राहता कामा नये. राज्य सरकारप्रमाणे तुमची यंत्रणा देखील स्ट्रॉंग आहे, असं वाटतं की उपोषणाची वेळ लागेल पुन्हा? आहे ना, मग सरकार करत नाही म्हणूनच वेळ येते ना. पण त्यांना सरकारला मराठ्यांची ताकद त्यांना पण माहिती आहे. ती खूप भयान ताकद आहे. माझ्यावरती पण खूप मोठा वर्ग आहे माया करणारा, प्रेम करणारा. जर इथं थोडी बी हालचाल काही केली, हल्ला मुक्तमुक आंदोलन मोडीत करायचं, तुम्हाला वाऱ्यासारखे मराठी अंतरवले झालेले दिसते. रस्ते भरती, सगळे रस्ते पुरे राज्यातले अख्खे. आणि मराठ्यांना तेवढंच आव्हान केलं, तुटून या. असं वाऱ्यासारखं तुम्ही तुटून आला पाहिजे. मग रात्रीचे 12 वाजले का दिवसा ऊन ये का मुसळधार आहे, पुढच्या पिढ्याचं कल्याण करायसाठी घरी मात्र कोणी करायचं नाही. आता सरकारला लय माया आहे, जरा समाजाची माया दाखवते. आता माया आहे का नाही समाजाची, का समाजावर अन्याय करायचा आहे, 28 तारखेला कळेल. पण तुम्ही येऊच नका, आता ऊन लई आहे, मराठी समाज येऊ नका. फक्त संकट जर उभारायचा अंदाज दिसला मग मात्र घरी राहू नका. बरं, यापूर्वीच्या आंदोलनामध्ये सरकारने तुमची हैदराबाद गॅझेटची मागणी ती पूर्ण केली. त्यानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना दिसले. मधल्या काही काळामध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमचा रोष देवेंद्र फडणवीसांकडे वाढत गेला. काय कारण असेल? अधिकारी सरळ म्हणाले ना, सरकारनं सांगितले सध्या जरा थोडा वेळ देऊ नका. म्हणजे व्हॅलिटी थांबून धरले, प्रमाणपत्र थांबून धरले. गप्प कस का बसल मी? कशामुळे गप्प बसल? जर स्पष्ट बोलायला लागलेत, आता अधिकारी असतात, नाव सांगून नाही चालत त्यांना, ही भूमिका असते. पण माहिती तर त्यांनी इमानदारीने दिल्यात ना, त्यांना वाटतं ना कोणाच्या तरी जातीच्या गरिबाच्या लेकराचं कल्याण होतं. काही इतर जातीचे पण अधिकारी ते पण सांगतात, आम्हाला वाटतं गरिबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. पण आता काय की वरून तसं सांगितलं म्हणल्यावर आम्हाला करता येणार, मग बोलणार नाही तर काय करणार? तुम्हाला विश्वास ठेवा असं सांगितलं जातंय, तुम्ही विश्वास ठेवणार का सरकारवर? 28 पर्यंत ठेवून लाडभाऊवरती विश्वास. मुख्यमंत्री त्यांची किंमत नाही जाऊ देणार. ते ज्या समाजातून येतात, मराठा समाजातून, नाही किंमत जाऊ देणार त्या समाजाची. पण फडणवीस साहेब लाडभाऊची कस किंमत नाही जाऊ देणार. बरं, होईल वाटतंय, बघू. मी तर लढायला सज्ज आहे ना. आज या ठिकाणी प्रसाद लाड येऊन गेले. यापूर्वी मंत्री उदय सामंत आले होते. यांच्याशिवाय काही बडे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे मागण्यांसंदर्भात? नाही, आपण कधीच बोलत नाही. आपण क्षमता ठेवतो, आपण क्षमता ठेवतो आंदोलनावर. आपल्या समाजावरती, आपल्या समाजात तेवढी ताकद आहे ना गुडघ्यावर टेकवायची. आपल्यात तेवढी क्षमता आहे ना, तितक्या ताकदीचा टोकाचं आंदोलन लावून धरायची. आपण स्वतःच क्षमता आहे. त्यामुळं सरकार तुम्ही या नका येऊ, आम्ही लढण्यावर ठाम आहेत. आले तर स्वागत, नाही आले आम्ही लढायला ठाम आहेत. बरं, एक शेवटचा प्रश्न. सध्या कॉक्रोच जनता पार्टी ही सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडवर चाललेली आहे आणि याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे तो आपल्या मराठवाड्यातला आहे. म्हणजे त्यांनी ही कॉक्रोच जनता पार्टी जी ती स्थापन केलेली आहे. कसं बघता तुम्ही याकडे? तुमच्या कानावर काय विषय आलेला? हा सकाळपासून मीडियाचे बांधव म्हणतायत आपले, हे बघा असंतोष आहे दिसत नसतो. मी मगच लाडभाऊला सांगितलं की असंतोष दिसत नसतो, पण तो दहशतीमुळं, दादागिरीमुळं, भीतीपोटीनं लोक नाही बोलत. पण एक ना एक दिवस अशी क्रांती होत असते. सुशिक्षित बेकारावरती अन्याय होणं, शेतकऱ्यावरती अन्याय होणं. क्षेत्रीय मराठा ही देशावरती खूप मोठा बेल्ट आहे क्षेत्रियांचा. मग आता क्षेत्रीय मराठी देशावरचे, यांच्यावरती अन्याय, दलित मुस्लिमावरती अन्याय, गोरगरीब सगळ्या जाती धर्माच्या लेकरावरती, सुशिक्षित बेकारांवरती अन्याय. हे कुठंतरी नाही सहन करत लोक. या पार्टीला तुमच्या शुभेच्छा असतील? नाही, मी ते बघितलंच नाही काय काय नेमकं असं कसं. पण मी असंतोष सांगू शकतो की कोणाचे का रूपानं होईना, सरकारच्या विरोधात, पण लोक वाट बघतायत. बरं, शेवटचा प्रश्न. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनावर ठाम आहात का? आणि कशा प्रकारे आंदोलनाची रूपरेषा असेल? नाही, ती सांगणार नाही मी. 28ला सकाळी 10 वाजता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पत्रकार बांधवांना 10 वाजता प्रेस घेतो 10 वाजता आणि सांगतो. आत्ताच सांगितलं तर माझा समाज, माझ्यावर लय मोठा वर्ग आहे प्रेम करणारा, माया करणारा. त्याला लय वाईट वाटेल की हे कोणची भूमिका घेतली आणि मला ती आता घ्यावी लागते. त्याला विलाजच नाही माझ्यापुढं. आता का तर एक तर यांच्यावर विश्वास ठेवून बैठका घेतल्या नाहीत. बैठका घेतल्या असत्या, आम्ही समाजाला सांगितलं, सगळा समाज आला असता. आता समाजाला मी सांगितलंय 30 मेला येऊ नका. फक्त समाजाला एवढं सांगितलं, आता येऊच नका तुम्ही. एक मात्र माझी सगळ्यांना विनंती आहे की सरकारच्या जर हालचाली दिसल्या, आंदोलन दडपायचे, दाबायच्या, प्राणघातक हल्ले करायचे, मग मात्र मराठा राज्यातला मला घरी दिसता कामा नये. कारण मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी झुंजतोय, झटतोय, मी जीवाचं रान करतोय. पुढच्या पिढीचं कल्याण करून ठेवायचं असेल तर तुम्हाला ऊन मुसळधार पाऊस बघणं चालणार नाही. तुम्हाला हातातले कामं बाजूला फेकावे लागणार आहेत.
हातातले व्यवसाय बाजूला सोडावे लागणार आहेत, नोकऱ्या बाजूला ठेवावे लागणार आहेत. हित पक्षापेक्षा समाजाच्या लेकराचं बघावं लागणार आहेत. नाही मात्र मग तुटून यायचं. दिवस कोणचा असेल त्यांच्या हल्ल्याचा मला पण माहित नाही, आंदोलन मोडायचा मला पण माहित नाही. होईल असं हालचालीवर पक्ष लक्षात येतं होईल असं. सरकारच्या पोलिसांच्या, त्यावेळेस मात्र तुटूनच निघायचं. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे. आज त्यांची भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली आणि मागण्या सरकारपर्यंत मांडणार असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र जर 28 मे पर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी पुन्हा एकदा अधिक तीव्र उपोषण करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आणि या संदर्भातली पुढची भूमिका ते येत्या 28 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.